तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ स्वाती उमेश महामुनी. किती वर्ष झालीत लग्नाला? 23 वर्ष झाली. 23 वर्ष. अच्छा. काय तुम्ही मग बालपणातला एखादा किस्सा तुम्ही सांगाल माहेरी असतानाचा? म्हणजे माझं शिक्षण लहानपणी अगदी 7वी पर्यंत मराठी झेडपीच्या शाळेत झालं. मग तिथून आमचं गाव खाली 3 किलोमीटर असायचं आणि आमचं 3 किलोमीटरमध्ये जवळजवळ 2 किलोमीटरवर एक असं मोठं अगदी चिंचेचं झाड होतं छानसं. आमचा उद्योग कसा की दगड घ्यायचे, चिंचा पाडायच्या छानशा, गोळा करायच्या, खिशात घालायच्या आणि पळायचं. ते पळायचं का तर ते पाठीमागून एक ते चिंचेचे जे झाडाचे मालक होते ते जोरात ओरडायचे आणि ते पण आमच्या पाठीमागं दगड घेऊन पळायचे. अच्छा. आणि येताना पण सगळ्या मैत्रिणी आम्ही आधी बघायचो चिंचेचे झाडाचे तिथं पाठीमागं आहेत का ते आप्पा दिसतायत का. मग असले तरी सुद्धा मुद्दाम चिंचा पाडायच्या दगड घेऊन आणि त्यांना मुद्दाम ओरडायला लावायचं आणि परत शाळेकडे पळ सुटायचं. हा रोजचा धंदा आमचा बरेच वर्ष. मैत्रिणींमधलं मोरक्या कोण असायचा तुमचा? ऑफकोर्स मीच ना. हा ते वाटलं लक्षात आलं. ऑफकोर्स मीच लक्षात आलेले. आणि तो जो रस्ता होता म्हणजे भैरवनाथाचं मंदिर आणि माझं घर त्यामध्येच ते चिंचेचं झाड होतं. अजूनही आहे? अजूनही नाही येते. तेच मला फक्त अनुभव तो सांगायचा होता. ते मी म्हणजे माझ्या घरून चालले मंदिरापर्यंत आणि ते मी झाड शोधत होते अक्षरशः. ते माझं झाड गेलं कुठं चिंचेचं. ते झाड काय केलं आता सिटीमध्ये जसे प्लॉट पडत आहेत मोठमोठ्या बिल्डिंग होत आहेत कुणीतरी ते झाड पूर्ण तोडून त्याचं ते फांद्या वगैरे सगळं थोडं सुद्धा ठेवलेलं नाही त्याची जागा आणि तिथं पूर्ण असे प्लॉट केलेत मोकळे. म्हणजे ते एवढं ओसाड दिसतंय की म्हणजे डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं माझ्या. मी ते फक्त ते झाड शोधत होते पण ते मला दिसलीच नाहीत. त्या घोळक्यात सुद्धा असं मला जाणवलं की ते माझ्या मैत्रिणी गेल्या कुठं म्हणजे पूर्ण त्या